निर्मल अंतकरण असेल, कपट नकोय, छल नकोय, अशा अवस्थेत त्या भक्तीची लक्षणे जाणून जर आपण त्याच्यापर्यंत जाणार असेल तर मग आवडतं. मग त्याच्यापर्यंत जायचं आणि तो भेटल्याचा आनंद म्हणजे ती अवस्था काय आहे, त्याचं नाव आहे भक्ती. त्याचं नाव काय आहे? भक्ती. म्हणजे त्याचं होऊन जायचंय, त्याचं होऊन म्हणजे त्याचे लगन लागावी. काय लागली पाहिजे? लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई. मी दिवाणी झाले, मी वेडी झाले, मी त्याच्यासाठी वेडी झाले, मला तो भेटावा असं कधीतरी म्हणलं पाहिजे. मीराबाईंना त्या भगवान परमात्म्याची गोडी, भगवान परमात्म्याचा आनंद लागला होता, त्याच्याशी एकरूप झाले. ती अवस्था होती भक्तीची. कशाची होती? भक्तीची. मग त्या नुसत्या भक्ती करत होत्या म्हणजे ती लगन अशी लागलेली होती की लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही. अहो स्वतःच्या बापाने विषाचा प्याला दिला. विष का प्याला राजाजीने भेजन पिबत पिबत मीरा हसी रे. लोग कहे मीरा भई रे बावरी. बाप म्हणू लागले बाप कहे कुल नासी रे. पण तरी सुद्धा पग घुंगरू बांध मीरा नाची रे. 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 पग घुंगरू. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की हो गई अब ही नाची रे. पग घुंगरू बांध मेरा नाची रे. पग घुंगरू. पायात घुंगरू बांधून नाचत होत्या. लोक काय म्हणतील याचा? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. त्या म्हणायच्या नाचुंगी 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 हरि गुण गावता नाचुंगी मैं. हरि गुण गावता नाचूंगी. हरीचं गुण गात गात नाचेल. लगन तुमसे लगा बैठे जो होगा सो देखा जाएगा. जे होईल ते पाहू, पण तुझे त्या ठिकाणी लगन लागली म्हणून ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. मगन झाल्या, त्याच्याबरोबर लगन लागली. त्या भक्ती प्रेमात त्या ठिकाणी वाहून घेतलं. अनेकांची उदाहरण आहे. संत जनाबाईंना सुद्धा जर आपण पाहिलं, भगवंताला बोलवावं नाही, स्वतः देव येत होता आणि काय करू लागत होता आणि मग तिथं ओव्या चालायच्या. मग काय त्या ओव्यांचं वर्णन करायचं? सुंदर माझे फिरते, सुंदर माझे फिरते ओव्या गाऊ कौतुके तू. ओव्या गाऊ सासू आणि धीरतो, सासू आणि धीरतो तिसरा. वा वा, टाळ्या वाजवायच्या एकदा. हा ओव्या गाऊ कौतुके तू. हो, काय ओव्या असायच्या तिथं. जसं तुम्ही स्वरात म्हटले ना, ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात. ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या दळण दळील सख्याची हरी. दळण दळील सख्या श्री हरी. आळ चोरीचा माझ्या बरी, आळ चोरीचा. बघा, अशी अवस्था करून घ्यावी लागत असते. एवढी अवस्था प्राप्त झाली ना, कुणी काही म्हणेल, कुणी चोरीचा आळ घेईल, कोण काय म्हणेल, विचार करायचा नाही. भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने हत्तीच्या पायाखाली द्यावं, कडेलोट करावी, जळत्या त्या ठिकाणी अग्नीमध्ये टाकावं. अनेक त्या ठिकाणी प्रकार पाहिले आपण. उकळत्या तेलाच्या कढईत टाकले तरी सुद्धा नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. हो, कोण काय म्हणाल याचा विचार करत. वाघाची भीती, सिंहाची भीती. जंगलात जाऊन अवघ्या 5 वर्षामध्ये बापाची मांडी मागायची होती. बापाच्या मांडीवर बसण्याकरता, जागा प्राप्त करण्याकरता गेले, पण पद मिळालं ध्रुवपद. का?
भगवंतासी एक रूपता, भगवंतासी एक रूपता ही आहे भक्ती, ही आहे त्याच्याबद्दलची लगन. म्हणून तर जनाबाईंच्या काय बोलत होत्या, वा, जनाबाईंच्या शेणाच्या गौऱ्या सुद्धा बोलत होत्या. आपण बोलतो आपल्या गौऱ्या, आपल्या गौऱ्या नाही, आपणच बोलत नाही तर आपल्या गौऱ्या कधी बोलायच्या हो, नाही बोलणार. त्याच्यासाठी नित्य तो माझा भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळी भावा, पांडुरंग नित्य भावा, याचं नाव आहे लगन. त्याच्याशी एक रूपता करायची असेल तर आज करू, मग करू, नंतर करू. बडे भाग मानुष तनु पावा, सुरदुर्लभ सब ग्रंथन गावा. मोठा भाग्याने देह मिळाला. कधी कधी तर जन्मजन्माची भक्ती असती तरी शेवटी त्याचं भजन होत नाही, शेवटी त्याला प्राप्त होत नाही. जन्म जन्म मोहे जतन कराई, जन्म जन्म मोहे जतन कराई, अंतराम कहियावत नाही, अंतराम कहियावत नाही. राम सिया राम बोलो, राम सिया राम, 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 रिया राम.